अनंत कोटी ब्रह्मांड नायक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण जाणून घेणार आहोत 108 वेळा स्वामी समर्थ नामजप करण्याचे आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि चमत्कारिक फायदे। तसेच या नामजपामागील एक दिव्य स्वामी समर्थांची कथा, ज्यामुळे हजारो भक्तांचे जीवन बदलले। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे नामजप कधी करावा, कसा करावा आणि कोणती चूक करू नये। स्वामी समर्थ नामजप म्हणजे काय? स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात। त्यांचा एकच महामंत्र आहे श्री स्वामी समर्थ। हा मंत्र साधा आहे, फक्त अत्यंत शक्तिशाली आहे। स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा विश्वास जेव्हा नामजपातून येतो तेव्हा जीवनात चमत्कार घडतात। 108 ही साधी संख्या नाही, 12 राशी गुणिला 9 ग्रह, 12 राशी आणि 9 ग्रह जर याचा गुणा केला तर 108 होतो। 12 गुणा 9 म्हणजेच 108। मानवी शरीरातील 108 ऊर्जा बिंदू आहे। जपमाळेत 108 मणी आहेत। म्हणजेच 108 वेळा नामजप म्हणजेच पूर्ण शरीर, मन आणि आत्म्यांची शुद्धी। 108 वेळा स्वामी समर्थ नामजपांचे फायदे। मनाला शांती मिळते। आजच्या काळात ताणतणाव, चिंता, भीती या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजेच स्वामी समर्थ नामजप। नामजप करताना मन हळूहळू शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात, संकटे दूर होतात। अनेक भक्तांचा अनुभव आहे, कोर्ट केस, आर्थिक अडचणी, नोकरी समस्या 108 वेळा नियमित नामजप केल्याने अडथळे आपोआप दूर होतात। स्वामी समर्थ योग्य वेळी मार्ग दाखवतात। आजारातून मुक्ती होते। मानसिक आणि शारीरिक आजारांवर नामजपाचा फार मोठा प्रभाव असतो। विशेषतः डोकेदुखी, नैराश्य, झोप न लागणे। नामजपामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित होते। घरात सकारात्मकता वाढते। ज्या घरात रोज 108 वेळा स्वामी समर्थ नामजप होते त्या घरात भांडणे कमी होतात, प्रेम वाढते, लक्ष्मी स्थिर राहते, भक्ती दृढ होते। नामजप म्हणजे स्वामींशी भेट संवाद। हळूहळू भक्ताला स्वप्नात संकेत, अंतर्मनातून मार्गदर्शन, संकटात अचानक मदत मिळू लागते। एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण होता। त्याच्यावर कर्जाचा डोंगर, आजारी पत्नी, उपाशी मुले। तो रोज देवाकडे रडायचा। एक दिवस स्वामी समर्थांनी त्याला सांगितले, रोज फक्त 108 वेळा माझं नाव घे। ब्राह्मणाने विश्वास ठेवला। पहिल्या काही दिवसात काहीच बदल नाही, पण 21 दिवसांनी एका सेठाने मदत केली। आजार बरा झाला, काम मिळाले। तो स्वामींच्या चरणी रडत म्हणाला, स्वामी, हा चमत्कार कसा? स्वामी समर्थ हसून म्हणाले, मी चमत्कार करत नाही, विश्वास फळ देतो। मग आपण नामजप कसे करावे? सकाळी आंघोळीनंतर स्वामींचा फोटो समोर ठेवावा। आसनावर बसून जपमाळ असेल तर उत्तम। मंत्र म्हणावा, श्री स्वामी समर्थ। ह्याचा 108 वेळा मन एकाग्र ठेवून, मोबाईल दूर ठेवून याचा 108 वेळा जप करावा। नामजप करताना काही चुका टाळाव्यात। जसे घाईघाईत जप करणे टाळा, नकारात्मक बोलणे टाळा, संशय मनात ठेवणे टाळा। स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवा, बाकी मी पाहतो। 108 वेळा स्वामी समर्थ नामजप हा उपाय नाही, तो जीवन बदलणारा मार्ग आहे। आजपासूनच सुरू करा, स्वामी तुमचं नक्कीच ऐकतील। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।